ओके, पहा लक्ष इकडे. परवाला आणि काल आपण पाहिलं होतं नेचर ऑफ प्रेशर ऑन टू साइड्स ऑफ लिक्विड सरफेस. ठीक आहे. तर त्याच्या अगोदर तर आपण पाहिलं होतं की लिक्विड आणि सॉलिड जेव्हा एकमेकांच्या कॉन्टॅक्टमध्ये येतील तेव्हा दोन प्रकारचे फोर्सेस असतात. एक असतो रिझल्टंट कोहेसिव्ह फोर्स आणि दुसरा असतो रिझल्टंट ॲडेसिव्ह फोर्स. जर ॲडेसिव्ह फोर्स जास्त असेल आणि कोहेसिव्ह फोर्स कमी असेल तर सरफेस कॉन्केव्ह होतो आणि कोहेसिव्ह फोर्स जास्त असेल आणि ॲडेसिव्ह फोर्स कमी असेल तर सरफेस कॉन्व्हेक्स होतो. आता ज्यांचं मन बरोबर जागेवर असेल, चित्त जागेवर असेल त्यांनाही समजत असेल काय बोलत आहे. आणि जास्त आणि कमी म्हणजे काय, तर एक डायग्राम तुम्हाला आठवली पाहिजे. त्या डायग्राममध्ये आपण ना प्लेन सरफेस काढला होता. मी एकदम 2 मिनिटात सर्व रिवाइज करतो. बघा, हा झाला प्लेन सरफेस आणि इथे काढला होता आपण ॲडेसिव्ह फोर्स आणि इथे काढला होता कोहेसिव्ह फोर्स. हा घेतला होता त्यांचा रिझल्टंट. कसा घेतला होता, मुद्दाम अलॉंग दी सॉलिड सरफेस घेतला होता. आणि हा ॲडेसिव्ह फोर्स आहे, हा कोहेसिव्ह फोर्स आहे आणि हा जो अँगल आहे हा किती आहे 45 डिग्री. आणि हा जर ॲडेसिव्ह फोर्स आहे तर ही साईड सुद्धा ॲडेसिव्ह फोर्सच आहे. आणि या एफ सीचा इकडे कंपोनंट घेतला तर एफ सी इंटू कॉस थिटा येणार आणि हा घेतला तर एफ सी इंटू साईन थिटा येणार. म्हणून तुम्हाला एफ ए बरोबर काय मिळालं होतं, एफ सी इंटू साईन थिटा. थिटा किती आहे 45, साईन 45 1/√2. सो एफ ए इक्वल टू एफ सी बाय √2. हे रिलेशन लक्षात ठेवायचं. बरोबर आहे. आणि म्हणून कोणता फोर्स जास्त आहे, कोहेसिव्ह जास्त आहे. यावरून पहा ना तुम्ही. म्हणून काय लिहिता येणार, एफ सी इक्वल टू √2 टाइम्स एफ ए. बरोबर आहे. म्हणजे एफ ए जेवढा आहे त्याच्या 1.414 टाइम्स. यालाच काय लिहिता येणार, एफ सी इक्वल टू 1.414 टाइम्स एफ ए. एफ ए जेवढा आहे त्याच्या 1.5 पट जर एफ सी असेल तर सरफेस काय असतो, प्लेन असतो. बरोबर आहे. आणि एफ सी जर वाढवला तर सरफेस कोहेसिव्ह जर वाढवला तर कॉन्व्हेक्स होतो, कोहेसिव्ह जर कमी केला तर कॉन्व्हेक्स होतो. वाढवला म्हणजे एफ सी जो आहे ग्रेटर दॅन √2 टाइम्स एफ ए असं जर केलं तर सरफेस काय होणार, कॉन्व्हेक्स. आणि हा एफ सी लेस दॅन √2 टाइम्स एफ ए जर केलं तर सरफेस काय होणार, कॉन्केव्ह. बरोबर आहे. इथे सरफेस काय आहे, प्लेन. बरोबर आहे. हेच एफ सी इक्वल टू √2 टाइम्स एफ ए आहे. हे तुम्हाला फक्त एंट्रन्समध्ये विचारतील किंवा बोर्ड एक्झाममध्ये जे मल्टिपल चॉईस क्वेश्चन्स आहेत त्यामध्ये विचारलं जाऊ शकते. बरोबर आहे. फक्त ग्रेटर आणि फक्त लेसर याच्यामध्ये काही सेन्स नाही आहे. ग्रेटर लेसर करताना तुम्हाला कोणासोबत कम्पेअर करावं लागेल, एफ ए न घेता काय घ्यायचा, √2 टाइम्स एफ ए. म्हणून कम्पॅरिझन कोणाची करायची, एफ सी आणि √2 टाइम्स एफ ए ची कम्पॅरिझन करायची. एफ ए आणि एफ सी ची करायचीच नाही आहे. मग ते बोर्ड एक्झाम मध्ये थोडंसं त्रोटक आहे. ते तिथे लिहिताना तुम्ही लिहिलंच सांगेल, पण ॲक्युरेटली जेव्हा तुम्हाला विचार करायचं काम पडेल तर एका ठिकाणी एफ सी घ्यायचा आणि दुसऱ्या ठिकाणी √2 टाइम्स एफ ए घ्यायचा. आणि जर ग्रेटर असेल एफ सी तर कॉन्व्हेक्स करायचं, लेसर असेल एफ सी तर कॉन्केव्ह करायचं. बरोबर आहे. आणि इक्वल टू असेल तर सरफेस प्लेन घ्यायचा. इथपर्यंत आपण पाहिलं होतं. नंतर आपण नेचर ऑफ प्रेशरही पाहिलं होतं ऑन टू साइड्स ऑफ लिक्विड सरफेस. काय पाहिलं होतं त्याच्यामध्ये, कॉन्केव्ह सरफेस असेल तर रिझल्टंट फोर्स कुणीकडे असतो, कॉन्केव्ह सरफेस असेल तर रिझल्टंट फोर्स कुणीकडे असतो, अपवर्ड. आणि त्यामुळे खालचं जे प्रेशर आहे ते काय होते, कमी होते वरच्या प्रेशरपेक्षा. ओके. आणि हे लिक्विड सरफेस आणि रिझल्टंट सरफेस जर कॉन्व्हेक्स असेल तर रिझल्टंट फोर्स डाऊनवर्ड असतो. तो या सरफेसला लिक्विडला खाली प्रेस करतो आणि त्यामुळे इथलं प्रेशर जे आहे ते मोर असते दॅन ॲटमॉस्फेरिक प्रेशर. बरोबर आहे. आणि नंतर आपण घेतलं होतं ड्रॉप आणि लिक्विड. ड्रॉपच्या आतमध्ये प्रेशर जास्त असते. हा ड्रॉप आहे, आतमध्ये लिक्विड भरलेला आहे. हा आहे बबल. बरोबर आहे. या दोन्ही केसमध्ये एक्सेस प्रेशर, या तिन्ही केसमध्ये एक्सेस प्रेशर काढायचं असेल तर डेल्टा पी इक्वल टू काय घेता तुम्ही, 2T/R. आणि ह्या केसमध्ये बबलच्या केसमध्ये जर एक्सेस प्रेशर काढायचं असेल तर डेल्टा पी बरोबर काय घेता तुम्ही, 4T/R. हा काय झाला बबल. बबलला 2 सरफेस असतात त्यामुळे 4T/R येते. बरोबर आहे. त्याचं एक्सप्लेनेशन पाहिलेलं आहे आपण, ते डबल घ्यायची काही गरज नाही आहे. तर इथपर्यंत काही प्रॉब्लेम राहिला आता. तर पुढचा पॉइंट आपल्याला पाहायचा आहे, कॅपिलॅरिटी किंवा कॅपिलरी ऍक्शन. बरोबर आहे.
कॅपिलरिटी किंवा कॅपिलरी ऍक्शन म्हणजे काय? कॅपिलॅरिटी, त्याला कॅपिलॅरिटी म्हटलं तरी चालेल किंवा कॅपिलरी ऍक्शन म्हटलं तरी चालेल. नीट ऐका, एकदम सिंपल आहे, फक्त बरोबर समजून घ्या. समजा हे एक लिक्विड आहे आणि या लिक्विडमध्ये जर तुम्ही अशी एक ट्यूब इमर्स केली ज्याच्या आतमधलं जे बोर आहे ते अगदी फाईन आहे. तर तुम्ही थर्मोमीटर पाहिलं असेल, मर्क्युरीवालं पाहिलं का? आजकाल तर पाहायला भेटत नाही. मर्क्युरीवालं थर्मोमीटर, त्याच्या आतमध्ये फाईन बोर असते आणि त्या बोरमध्ये मर्क्युरी टेम्परेचर राईज झालं तर वर जातो किंवा खाली येतो, बरोबर आहे. तसं जर फाईन बोर असेल तर दॅट फाईन बोर इन ए ग्लास ट्यूब ऑर एनिथिंग कंटेनिंग फाईन बोर इज कॉल्ड ॲज कॅपिलरी. त्याला काय म्हणतात? कॅपिलरी. अ ट्यूब विथ फाईन बोर इज कॉल्ड ॲज कॅपिलरी. तुमची रिफिल तुम्ही डोळ्यासमोर घ्या, रिफिल इंकवाली, आणि तिथे रिफिलचं जे बोर असते ते जास्त असते, बरोबर आहे. पण तेच असं विचार करा की ते बोर काय झालं, अत्यंत लहानसं बोर असेल, बिलकुल त्याच्यामध्ये फक्त एखादा तार जात असेल, असं जर बोर असेल तर दॅट इज कॉल्ड ॲज कॅपिलरी. कॅपिलरी समजलं का? ग्लास ट्यूब विथ फाईन बोर, काय? ग्लास ट्यूब विथ फाईन बोर इज कॉल्ड कॅपिलरी. असं विचार करा, ती रिफिलच आहे पेनमधली, पण अत्यंत बारीक आहे, आतमध्ये शाई आहे, तर ती काय झाली? कॅपिलरी. कॅपिलरी तर समजलं. कोणी विचारलं कॅपिलरी काय असते तर काय सांगाल? एक ट्यूब असते, त्याच्या आतमधलं बोर अत्यंत फाईन असते, अत्यंत लहानसं बारीक असं बोर केलेलं असते. बोर समजते ना, आरपार असं केलेलं असते, दॅट इज कॉल्ड ॲज कॅपिलरी. कॅपिलरी अनेक ठिकाणी असतात बघा. समजा जर आपण स्पंज घेतलं तर स्पंज लिक्विडला ऍब्झॉर्ब करते ना, बरोबर आहे. तर त्याच्या आतमध्ये कॅपिलरी असतात, फाईन बोर्स असतात, फक्त ते सरळ नसतात, ते जिगजॅग असतात. आपण जर खडूचा तुकडा घेतला, तुम्हाला चॉक माहिती आहे, इंक ड्रॉप असेल, इंक ड्रॉपवर जर तुम्ही चॉक ठेवला तो चॉक इंक ड्रॉपला काय करते? ऍब्झॉर्ब करते. त्या चॉकच्या आतमध्येही फाईन बोर्स असतात, त्यांना आपण कॅपिलरीज म्हणतो, बरोबर आहे. समजा तुमच्याकडे ब्रिक असेल, वीट आहे, कोरडी वीट, बरोबर आहे, आणि इथे जर वॉटर पडलेलं आहे तर कोरडी वीट जर वॉटरवर आपण ठेवली तर वॉटर कोरड्या वीटच्या आतमध्ये ऍब्झॉर्ब होते. तर कोरड्या वीटमध्ये काय असतात? कॅपिलरीज, बरोबर. पोरस सरफेस जे आहे त्याच्या आतमध्ये काय असू शकतात? कॅपिलरीज. सुकलेली जी क्ले असते, माती असते, त्याच्या आतमध्ये काय असतात? कॅपिलरीज, बरोबर आहे. तर कॅपिलरी तुम्हाला समजलं असेल तर इथे कॅपिलरी ट्यूब जर आपण विचार केला, आपण म्हटलं कॅपिलरी ट्यूब, तर एक ग्लास ट्यूब आहे, त्या ग्लास ट्यूबला आतमध्ये फाईन बोर केलेला आहे ज्याच्या आतमध्ये लिक्विड राहू शकते, तर अशा ट्यूबला तुम्ही काय म्हणणार? कॅपिलरी ट्यूब. कॅपिलरी समजलं. जिथे जिथे फाईन गॅप असेल, ते गॅप सर्क्युलर असो की कोणत्याही तऱ्हेचे असो, दॅट मे बी कॉल्ड ॲज कॅपिलरी. याला म्हणू आपण कॅपिलरी ट्यूब. ओके, आता पहा, लक्ष द्या इकडे बोर्डवर. तर एका बिकरमध्ये लिक्विड घेतलाय, फॉर एक्झाम्पल इथे घेतलेलं आहे वॉटर H2, आणि एक ग्लास ट्यूब किंवा तुमची रिफिल घेतली, अत्यंत बारीक असलेली रिफिल. पहा बोर्डवर लक्ष द्या. ती जर रिफिल या ग्लास ट्यूब मध्ये व्हर्टिकली अशी धरून ठेवली तर हे लिक्विड जे आहे ते ऑटोमॅटिकली त्या ग्लास ट्यूबच्या आतमध्ये राईज होणार, बरोबर आहे. दिस इज कॉल्ड ॲज कॅपिलॅरिटी ऑर कॅपिलरी ऍक्शन. म्हणजे ग्लास कॅपिलरी ट्यूब जर वॉटर मध्ये धरून ठेवली, लक्ष द्या इकडे, तुम्ही रिफिलच्या बाबतीत करून पाहू शकता. हे ग्लास कॅपिलरी ट्यूब जर वॉटर मध्ये धरून ठेवली व्हर्टिकल डायरेक्शननी, तर वॉटर त्या कॅपिलरी ट्यूब मध्ये राईज होते. हॉरिझॉन्टल लेवल जी असेल इथे बाहेरच्या कंटेनरमध्ये, त्या ट्यूबच्या आतमधली लेवल त्या कंटेनरच्या लेवलपेक्षा वर चढलेली असणार. ह्याच फेनॉमेनाला काय म्हणतात? कॅपिलॅरिटी ऑर कॅपिलरी ऍक्शन. समजलं का? जर कॅपिलरी ट्यूबला लिक्विड मध्ये तुम्ही काय केलं? व्हर्टिकली हेल्ड केलं तर लिक्विड त्याच्या आतमध्ये वर चढते. पण कोणतं लिक्विड वर चढते माहित आहे? जे लिक्विड, बरोबर आहे, जे लिक्विड त्या कॅपिलरीच्या सॉलिडला पार्शियली वेट करत असेल, जे लिक्विड कॅपिलरीच्या सॉलिडला पार्शियली वेट करत असेल ते राईज होते. पण जर का तुम्ही त्या कॅपिलरी त्या बिकरमध्ये मर्क्युरी घेतला, इथे मर्क्युरी घेतला, आणि त्या मर्क्युरीमध्ये जर तुम्ही तीच ग्लासची कॅपिलरी ट्यूब राईज केली तर हे लिक्विड वर चढण्याच्या ऐवजी खाली डिप्रेस्ड होते. जी लेवल असेल हॉरिझॉन्टल लेवल, त्या लेवलपेक्षाही खाली हे लिक्विड जाते. इथे बघा, हा मर्क्युरी आहे आणि हे लिक्विड काय झालेलं असणार? हॉरिझॉन्टल लेवलपेक्षा खाली गेलेलं असणार. याला सुद्धा कॅपिलरी ऍक्शनच म्हणतात. पण हे कोणतं लिक्विड आहे? हा काय आहे? मर्क्युरी आहे, आणि ही ग्लास कॅपिलरी ट्यूब आहे. हे लिक्विड काय करते? डज नॉट, बरोबर आहे, डज नॉट वेट, बरोबर आहे, सॉलिड ऑफ कॅपिलरी. कॅपिलरी ट्यूबच्या सॉलिडला जर लिक्विड वेट करत नसेल तर ते वर न जाता खाली डिप्रेस होते. फिनॉमिना लक्षात आली?
कॅपिलरी ट्यूब घेतली, लिक्विडमध्ये आपण हेल्ड केली, कशी हेल्ड केली, व्हर्टिकल, तर लिक्विड त्या कॅपिलरी ट्यूबमध्ये वर चढेल किंवा खाली जाईल. जर लिक्विड त्या कॅपिलरी ट्यूबच्या सॉलिडला पार्शली वेट करत असेल तर वर जाईल, आणि लिक्विड जर त्या सॉलिडला वेट करत नसेल तर खाली डिप्रेस्ड होईल. दिस फेनॉमेना इज कॉल्ड एज कॅपिलॅरिटी और कॅपिलरी ऍक्शन. यालाच कॅपिलॅरिटी किंवा कॅपिलरी ऍक्शन म्हणतात. समजलं. आणखी एक लक्षात घ्या की हे जे राईज किंवा डिप्रेशन आहे ते आपण एचनी दाखवू. इथे लिक्विड राईज झालं आणि जेवढं डिप्रेस झालं लिक्विड खाली गेलं हॉरिझॉन्टल लेवल पेक्षा त्यालाही आपण एचनीच दाखवू. बरोबर आहे. आणि दिस एच इज इन्व्हर्सली प्रोपोर्शनल टू आर. जेवढी कॅपिलरी ट्यूब फाईन असेल, जेवढी कॅपिलरी ट्यूबची रॅडियस कमी असेल तेवढा राईज जास्त असेल. बरोबर आहे. So rise of the liquid is inversely proportional to radius of the capillary tube. Smaller the capillary tube, radius of the capillary tube greater will be the rise. जर कॅपिलरी ट्यूबची रॅडियस तुम्ही अर्धी केली तर लिक्विडची हाईट डबल होणार. कॅपिलरी ट्यूबची रॅडियस जर तुम्ही ट्रिपल केली तर लिक्विडची हाईट 1/3 होणार. जेवढ्या पटीने रॅडियस कमी करणार तेवढ्या पटीने हाईट वाढेल, आणि जेवढ्या पटीने रॅडियस वाढवणार तेवढ्या पटीने हाईट कमी होईल. सो एच इज इन्व्हर्सली प्रोपोर्शनल टू आर. समजलं. आणि म्हणून एच आर बरोबर काय लिहिता येणार, कॉन्स्टंट. ज्या गोष्टी डायरेक्टली प्रोपोर्शनल असतात, एक्स डायरेक्टली प्रोपोर्शनल टू वाय, सो एक्स इक्वल टू के इंटू वाय, सो एक्स अपॉन वाय इक्वल टू के. के म्हणजे काय, कॉन्स्टंट. ज्या दोन टर्म्स डायरेक्टली प्रोपोर्शनल असतात त्यांचा रेशो कॉन्स्टंट असतो, आणि एक्स इन्व्हर्सली प्रोपोर्शनल टू वाय. बरोबर आहे. म्हणून काय लिहिता येणार, एक्स इक्वल टू के अपॉन वाय. बरोबर आहे. सो एक्स अपॉन वाय इक्वल एक्स इंटू वाय इक्वल टू काय लिहिता येणार, के. याचा अर्थ के म्हणजे कॉन्स्टंट. याचा अर्थ ज्या दोन टर्म एकमेकांना इन्व्हर्सली प्रोपोर्शनल असतात त्यांचा प्रोडक्ट कॉन्स्टंट असतो. मग ह्या दोन टर्म्स कोणत्या, एच आणि आर कशा आहेत, इन्व्हर्सली प्रोपोर्शनल. इन्व्हर्सली प्रोपोर्शनल तर त्यांचा प्रोडक्ट काय राहणार, कॉन्स्टंट. आता विचार करा की समजा पहिली कॅपिलरी ट्यूब घेतली आणि त्याची रॅडियस होती R1, लिक्विडची हाईट मिळाली H1. दुसरी कॅपिलरी ट्यूब घेतली, रॅडियस होती R2, लिक्विडची हाईट मिळाली H2. तर तुम्हाला काय लिहिता येणार, H1 R1 इक्वल टू H2 R2 इक्वल टू H3 R3 बिकॉज HR इक्वल टू कॉन्स्टंट. समजलं ना. XY इक्वल टू कॉन्स्टंट, सो X1 Y1 इक्वल टू X2 असं बोलणं समजलं पाहिजे. XY इक्वल टू कॉन्स्टंट याचा अर्थ X1 Y1 इक्वल टू X2 Y2. पहिल्या केस मधला X आणि दुसऱ्या पहिल्या केस मधला Y आणि दुसऱ्या केस मधला X आणि दुसऱ्या केस मधला Y, दे रिमेन कॉन्स्टंट. समजलं काय, हे याचा अर्थ समजला पाहिजे. HR इक्वल टू कॉन्स्टंट म्हणजे कोणत्याही केसमध्ये H आणि R चा प्रोडक्ट करा, पण तेच सॉलिड आणि तेच लिक्विड असलं पाहिजे. फक्त H आणि R चा प्रोडक्ट करा. R कमी केला असेल तर H वाढेल, R वाढवला असेल तर H कमी होणार. बरोबर आहे. पण HR चा प्रोडक्ट मात्र कॉन्स्टंट येईल. सो HR इक्वल टू कॉन्स्टंट, सो H1 R1 इक्वल टू H2 R2. तुम्ही जर H आणि R यांच्यामध्ये ग्राफ काढला किंवा ज्या दोन क्वांटिटीज एकमेकांना इन्व्हर्सली प्रोपोर्शनल आहेत त्यांच्यामध्ये जर तुम्ही ग्राफ काढला तर काय येईल बघा. एका ऍक्सिसवर तुम्ही घेणार H आणि दुसऱ्या ऍक्सिसवर घेणार R. बरोबर. R जेवढा कमी H तेवढा जास्त, R जर वाढत गेला तर H कमी होत जाणार. असा कर्व मिळेल. या कर्वला म्हणतात रेक्टँग्युलर हायपरबोला. बरोबर आहे. काय, रेक्टँग्युलर हायपरबोला. म्हणून H आणि R यांच्यामधला कर्व काय आहे, रेक्टँग्युलर हायपरबोला आहे. एवढं समजलं का. आता या डायग्राम मध्ये मी थोडंसं करेक्शन करतो. पहा, समजा लक्ष द्या, समजा हे वॉटर असेल आणि ग्लास आहे, कंटेनर ग्लासचं असेल तर हा सरफेस प्लेन न दाखवता थोडा कॉन्केव दाखवा. आता डायग्राम करेक्ट येणार. जर डायग्रामच विचारली तर इथेही तुम्हाला कॉन्केव दाखवावं लागेल, आणि हे जर मर्क्युरी असेल तर इथेही तुम्हाला थोडं कॉन्व्हेक्स दाखवावं लागेल, इथेही कॉन्व्हेक्स दाखवावं लागेल, तर डायग्राम ते करेक्ट डायग्राम समजला जाईल. अदरवाईज डायग्राम रॉंग होईल. पॉइंट क्लिअर झाला. कॅपिलरी ट्यूब समजली. एक ट्यूब आहे त्याच्या आतमध्ये बोर केलेला आहे, दॅट इज कॉल्ड कॅपिलरी ट्यूब. बरोबर आहे. कॅपिलरी ट्यूब लिक्विड मध्ये जर उभी व्हर्टिकल धरली तर लिक्विड त्याच्या आतमध्ये वर चढेल किंवा खाली जाईल. एक डेफिनेशन मध्ये कोणतं एक नाही सांगायचं, डेफिनेशन मध्ये दोनही सांगायचं. वर चढेल किंवा खाली जाईल. वर किंवा चढेल. जर लिक्विड कॅपिलरीच्या सॉलिडला पार्शियली वेट करत असेल म्हणजे अँगल ऑफ कॉन्टॅक्ट लेस दॅन 90 असेल तर लिक्विड वर चढणार, आणि जर लिक्विड कॅपिलरी ट्यूबच्या सॉलिडला वेट करत नसेल तर लिक्विड वर न चढता हॉरिझॉन्टल लेवल पेक्षा
खाली होणार. मग पहिल्या केसमध्ये लिक्विड राईज झालं, दुसऱ्या केसमध्ये लिक्विड डिप्रेस झालं. दिस फेनॉमिनॉन इज कॉल्ड एज कॅपिलॅरिटी ऑर कॅपिलरी ऍक्शन. बरोबर आहे. आणि एच आणि आरचं रिलेशन काय? स्मॉलर द रेडियस ग्रेटर विल बी द राईज इन द कॅपिलरी ट्यूब ऑर डिप्रेशन. So H inversely proportional to R, so HR equal to constant, so H1 R1 equal to H to R2 म्हणून H आणि R यांच्यामधला ग्राफ काय येणार? रेक्टँग्युलर हायपरबोला. आणि HR equal टू कॉन्स्टंट H inversely proportional to R, त्याला म्हणतात झुरिन्स लॉ. काय? झुरिन्स लॉ, JURIN. बरोबर आहे, झुरिन्स लॉ. समजलं? तर लॉ कोणता आहे ते तर आपल्या नोट्स मध्ये वगैरे हे सगळं दिलेलं आहे. आता आपल्याला पाहायचं आहे, लक्ष द्या. कॅपिलॅरिटी म्हणजे काय तुम्हाला समजलं, कॅपिलरी ऍक्शन म्हणजे काय हे तुम्हाला समजलं. आता आपल्याला व्हॉट इज द कॉज ऑफ कॅपिलरी, कॅपिलरीचं कॉज काय, कॅपिलॅरिटीचं कॉज काय, व्हाय द लिक्विड रायझेस, व्हाय द लिक्विड डिप्रेस्ड, त्याला म्हणू शकतो आपण एक्सप्लेनेशन ऑफ कॅपिलरी राईज ऑर कॉज ऑफ कॅपिलरी राईज ऑर डिप्रेशन. याचं कॉज आपल्याला पाहायचं आहे. त्याच्या अगोदर पहा, एचचा एक फॉर्म्युला तुम्ही लक्षात घ्या. एच इक्वल टू असते 2t cos थीटा अपॉन r रो जी. r म्हणजे कॅपिलरी ट्यूबची रेडियस. एचचा काय फॉर्म्युला असतो? 2t cos थीटा अपॉन r रो जी. यावरूनच मी हे लिहिलं आहे, एच इक्वल टू 2t cos थीटा अपॉन r रो जी. इथे बघा, एकच लिक्विड असेल तर रो सेम राहणार, जी तर सेम असतो. लिक्विड आणि सॉलिड सेम असेल तर अँगल ऑफ कॉन्टॅक्ट हे सेम राहणार, सरफेस टेन्शन ही सेम राहणार. 2 तर कॉन्स्टंट आहे, मग बदलणार कोण आहे? एच आणि आर. एच वर आहे, आर खाली आहे, सो एच इनवर्सली प्रोपोर्शनल टू आर. आणि आपल्याला हा फॉर्म्युला ही प्रूव्ह करायचा. काय काय समजलं? याचं आपल्याला पहिले कारण सांगायचं, व्हाय द लिक्विड रायझेस ऑर डिप्रेस्ड, नंतर आपल्याला हा फॉर्म्युला प्रूव्ह करायचा आहे. बरोबर आहे. हा फॉर्म्युला प्रूव्ह करणे म्हणजेच एच इनवर्सली प्रोपोर्शनल टू आर प्रूव्ह करणे किंवा झुरिन्स लॉ एक्सप्लेन करणे. कॅपिलॅरिटी काय आहे समजलं. फक्त आता त्याच्या मागचे कॉजेस एक्सप्लेन करायचे राहिले, फॉर्म्युला कसा तयार झाला हे एक्सप्लेन करायचं राहिले. इथपर्यंत काही प्रॉब्लेम? पाठ करायचं काम पडेल का? कॅपिलरी ट्यूब राईज केली की डोक्यात काय आलं पाहिजे? एक तर लिक्विड राईज होणार किंवा डिप्रेस्ड होणार. जर पार्शियली वेट करत असेल तर राईज होईल, अदरवाईज डिप्रेस्ड होईल. अदरवाईज म्हणजे जर वेट करत नसेल तर डिप्रेस होईल. बरोबर आहे. आणि राईज आणि डिप्रेशन आणि रेडियस यांचं रिलेशन कसं आहे? इनवर्स. बरोबर आहे. सो त्यांचा प्रोडक्ट कसा येणार? कॉन्स्टंट. यालाच तुम्ही काय म्हणता? झुरिन्स लॉ. यांच्यामधला ग्राफ काढला तर काय येणार? रेक्टँग्युलर हायपरबोला येणार. आणि याचा फॉर्म्युला काय? राईज ऑर लिक्विडचा फॉर्म्युला 2t cos थीटा अपॉन r रो जी. इथं टी काय आहे? या लिक्विडचं सरफेस टेन्शन. थीटा काय आहे? अँगल ऑफ कॉन्टॅक्ट. आर काय? कॅपिलरी ट्यूबची रेडियस, मिनिस्कसची रेडियस नाही, कॅपिलरी ट्यूबची रेडियस. बरोबर आहे. रो काय आहे? जे लिक्विड भरलं असेल याच्या आतमध्ये त्याची डेन्सिटी जी आहे ऍक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी. ओके. तर आता आपल्याला पाहायचं आहे कॉज ऑफ कॅपिलॅरिटी. कॅपिलरीचं कॉज काय ते समजून घ्यायचं आहे. कॉज ऑफ कॅपिलॅरिटी पासून. यस, काय डाऊट? जर लिक्विड सॉलिडला पार्शियली वेट करत असेल, लिक्विड सॉलिडला पार्शियली वेट करत असेल आणि ही बीकर आहे, यामध्ये फॉर एक्झाम्पल वॉटर घेतलेला आहे आणि हे त्या सॉलिडला पार्शियली वेट करत असेल कॅपिलरीच्या. ही कॅपिलरी ट्यूब आहे. बरोबर आहे. अत्यंत फाईन असते. आपण हे दाखवली समजण्यासाठी, ब्रॉड डायग्राम काढण्यासाठी. आणि लिक्विड याच्यामध्ये काय झालं? राईज झालं. राईज होण्याचं कारण समजून घ्या. लिक्विड जे आहे, वॉटर आहे, लिक्विड जे आहे ते सॉलिडला काय करत आहे? लिक्विड जे आहे ते सॉलिडला काय करत आहे? पार्शियली. बरोबर आहे. पार्शियली वेट करत आहे. पार्शियली वेट करत आहे. त्यामुळे लिक्विडचा सरफेस जो आहे तो काय असणार? कॉन्केव. बरोबर आहे. त्यामुळे त्या ट्यूबच्या आतमधला, कॅपिलरी ट्यूब म्हणजे बेस्ट वे, कॅपिलरी ट्यूबच्या आतमधला लिक्विडचा सरफेस जो आहे तो काय असणार आहे? कॉन्केव असणार आहे. सरफेस कॉन्केव असल्यामुळे बघा, ऐका बरोबर, फोर्स ड्यू टू सरफेस टेन्शन कोणत्या डायरेक्शननी असणार? अपवर्ड डायरेक्शननी असणार. ऐका बरोबर. इथे सरफेस कसा आहे? कॉन्केव. त्यामुळे फोर्स ड्यू टू सरफेस टेन्शन अपवर्ड डायरेक्शननी आहे. फोर्स ड्यू टू सरफेस टेन्शन अपवर्ड डायरेक्शननी आहे. वरचं जे प्रेशर आहे ते आहे P0 ॲटमॉस्फेरिक प्रेशर. फोर्स अपवर्ड डायरेक्शननी असल्यामुळे खालचं जे प्रेशर असेल, इथलं प्रेशर, बरोबर आहे, प्रेशर बिलो द मिनिस्कस ते असणार लेस दॅन ॲटमॉस्फेरिक प्रेशर. बरोबर आहे. म्हणून प्रेशर बिलो, बरोबर आहे, सरफेस लिक्विड सरफेसच्या खालचं प्रेशर
कसं असेल, लेस दॅन ॲटमॉस्फेरिक प्रेशर. आता विचार करा, या डायग्राम मध्ये विचार करा, इथलं प्रेशर कसं आहे, ॲटमॉस्फेरिक प्रेशर. इथलं प्रेशर कसं आहे, लेस दॅन ॲटमॉस्फेरिक प्रेशर. समजून घ्या, हे जे पी आहे लेस दॅन पी नॉट आहे. रिमेनिंग सरफेस जो आहे तो प्लेन आहे एक्सेप्ट ॲट द बाउंड्रीज. बरोबर आहे. रिमेनिंग सरफेस मध्ये वरचं प्रेशर किती आहे, पी नॉट, आणि प्लेन सरफेसच्या खालचे प्रेशर किती असते, पी नॉटच. पाहिलं ना आपण, सरफेस जर प्लेन असेल तर वरचं सरफेस आणि लिक्विडच्या सरफेसच्या वरचा आणि खालचं प्रेशर सेम असते. आता प्रेशर मधला डिफरन्स समजून घ्या. इकडे पहा बोर्डवर बघा, हा सरफेस कसा झाला, प्लेन, वरचं ॲटमॉस्फेरिक प्रेशर आहे पी नॉट, त्याच्या खालचंही प्रेशर ॲटमॉस्फेरिक प्रेशर आहे पी नॉट. आता कॅपिलरी ट्यूबच्या आतमधला सरफेस घ्या, तो कसा आहे, कॉन्केव, वरचं प्रेशर किती आहे, पी नॉट. फोर्स ड्यू टू सरफेस टेन्शन अपवर्ड असल्यामुळे खालचं प्रेशर काय झालं, लेस दॅन पी नॉट. मग इथलं प्रेशर इथल्या प्रेशरपेक्षा कमी आहे. हे प्रेशर कम्पेअर करा एकाच लेवलचे, कॅपिलरी ट्यूबच्या आतमधलं आणि कॅपिलरी ट्यूबच्या बाहेरचं. तर कॅपिलरी ट्यूबच्या बाहेरचं प्रेशर पी नॉट आहे आणि कॅपिलरी ट्यूबच्या आतमधलं प्रेशर पी नॉट पेक्षा कमी आहे. लिक्विड ऑलवेज फ्लोज फ्रॉम हायर प्रेशर टू लोअर प्रेशर टिल द प्रेशर रिमेन सेम. जोपर्यंत प्रेशर सेम होत नाही, लिक्विड नेहमी हायर प्रेशर कडून लोअर प्रेशर कडे धावत असते. मग इथे कंपॅरिझन जर केली, इथलं प्रेशर आहे पी नॉट, इथलं आहे लेस दॅन पी नॉट, इथलं आहे जास्त आणि इथलं आहे कमी. मग हे जे लिक्विड आहे हे या कॅपिलरी ट्यूबच्या आतमध्ये धावेल. त्याची नॅचरल टेंडन्सी आहे टू फ्लो फ्रॉम लोअर प्रेशर टू हायर प्रेशर. हे जर लिक्विड या कॅपिलरी ट्यूबच्या आतमध्ये जात असेल तर कॅपिलरी ट्यूबच्या आतमधले लिक्विडची लेवल काय होणार, राईज होणार. दिस द कॉज ऑफ कॅपिलॅरिटी. कळलं का काय सांगितलं, काय काय सांगितलं पहा. पहिल्यांदा मी तो कॅपिलरीच्या आतमधला लिक्विडचा सरफेस काढला होता, तो कसा काढला, कॉन्केव. बोर्डवर लक्ष, सरफेस कसा काढला, कॉन्केव. त्याच्या वरचं प्रेशर काय घेतलं, ॲटमॉस्फेरिक प्रेशर, आणि त्याच्या खालचं प्रेशर ॲटमॉस्फेरिक प्रेशर पेक्षा कमी. एकदम सिंपल गोष्ट आहे, काही सायंटिफिक काही असं खूप सारं सायन्स नाही याच्यामध्ये, मॅथमॅटिक्सने विचार केला तर. वरचं प्रेशर ॲटमॉस्फेरिक प्रेशर होतं. हे रेषा काढायच्या अगोदरचं मी त्याला थोडं गायब करून टाकतो त्या रेषांना. वरचं जे प्रेशर होतं ते काय होतं, वरचं प्रेशर काय होतं, पी नॉट. पी नॉट म्हणजे ॲटमॉस्फेरिक प्रेशर. आणि खालचं प्रेशर काय होतं, इथलं जे प्रेशर आहे ते पी लेस दॅन पी नॉट. इथलं प्रेशर रिमेनिंग हॉरिझॉन्टल लेवल, रिमेनिंग सरफेस जो आहे बिकर मधला, कंटेनर मधला, तो काय होता, प्लेन. कारण की सरफेसेस जवळजवळ असले तरच एंटायर सरफेस कॉन्केव होतो, आणि मोठा जर सरफेस असेल तर फक्त तो कॉन्टॅक्ट जवळच कॉन्केव होतो, बाकी ठिकाणी काय असतो, प्लेन. म्हणून सराउंडिंग वेसल मधला जो लिक्विड सरफेस आहे तो कसा आहे, प्लेन. त्यामुळे प्लेन सरफेसच्या वरचं जेवढं प्रेशर असेल खालीही तेवढंच असणार. वरचं प्रेशर, एअरचं प्रेशर कोणतं, ॲटमॉस्फेरिक प्रेशर. त्यामुळे लिक्विड सरफेसच्या खालचंही प्रेशर ॲटमॉस्फेरिक प्रेशर. आता फक्त तुम्ही दोन प्रेशर कम्पेअर करा. एक, या कॅपिलरी ट्यूबच्या सरफेसच्या खालचं प्रेशर लेस दॅन ॲटमॉस्फेरिक प्रेशर, आणि रिमेनिंग व्हेसल मधल्या सरफेसच्या खालचं प्रेशर ॲटमॉस्फेरिक प्रेशर. इथे कसं आहे, ॲटमॉस्फेरिक पेक्षा कमी, इथे कसं आहे, ॲटमॉस्फेरिक. लिक्विडची टेंडन्सी काय असते, लिक्विड फ्लोज फ्रॉम हायर प्रेशर टू लोअर प्रेशर. मग इकडे हायर प्रेशर आहे, इकडे लोअर प्रेशर. इकडेही पी नॉट असेल आणि इकडेही पी नॉट असेल. पी नॉट जास्त, इथलं कमी आहे. त्यामुळे लिक्विड फ्लोज फ्रॉम हायर प्रेशर टू लोअर प्रेशर. त्यामुळे ते लिक्विड त्या कॅपिलरी ट्यूब मध्ये जाणार तर काय जातच राहणार का, नाही. काही उंचीपर्यंत लिक्विड गेलं की हे लिक्विड स्वतःच प्रेशर टाकेल कॉलम वर गेल्यामुळे. आता ही तोपर्यंत वर जाईल जोपर्यंत दोन्ही लेवलचं प्रेशर सारखं होत नाही. हे ऍडिशनल प्रेशर आलं कुठून, ते जे लिक्विड वर चढलं त्या लिक्विडच्या कॉलमनी प्रेशर एक्झर्ट केलं असणार, ते असणार ऍडिशनल प्रेशर. आणि तेवढं प्रेशर ऍड झाल्यामुळे दोन्ही ठिकाणचं प्रेशर काय होणार, सेम. आणि तेव्हा तो कॉलम थांबेल. बरोबर आहे. लिक्विड रायजेस इन द कॅपिलरी ट्यूब टिल द प्रेशर बिकम्स सेम ऍट द हॉरिझॉन्टल लेवल. हॉरिझॉन्टल लेवल म्हणजे सरफेसच्या खालचं, बरोबर आहे, सराउंडिंग वेसल मधलं इथलं प्रेशर काय होणार, सेम होईपर्यंत लिक्विड काय होणार, ओव्हरफ्लो होणार. कॉज समजलं का. बघा, पाठ करायची आणि टेन्शन घ्यायची गरज नाही. काय काय कम्पेअर करा. कॅपिलरी ट्यूबच्या आतमधला सरफेस कसा आहे, कॉन्केव. त्यामुळे फोर्स ड्यू टू सरफेस टेन्शन कसं आहे, असे हे समजतात का. हात म्हणजे काय, फोर्सेस ड्यू टू सरफेस टेन्शन, कॉन्केव सरफेस आणि फोर्सेस आहेत. तर रिझल्टंट फोर्स काय मिळाला, अपवर्ड. तो रिझल्टंट फोर्स त्या लिक्विड सरफेसला
वर उचलण्याचा प्रयत्न करतो, त्यामुळे कॅपिलरी ट्यूबच्या आतमध्ये त्या सरफेसच्या खालचं प्रेशर हे ऍटमॉस्फेरिक प्रेशर पेक्षा कमी असते. रिमेनिंग सरफेस कसा आहे, प्लेन. प्लेन सरफेसच्या वरचं प्रेशर आणि खालचं प्रेशर सारखं असते. समजलं? आता काय करायचं, इथलं आणि इथलं प्रेशर कम्पेअर करा. इथलं किती आहे, P0 ऍटमॉस्फेरिक प्रेशर. इथलं कसं आहे, लेस दॅन P0. लिक्विड कोणीकडे फ्लो होत असते, हायर प्रेशर टू लोअर प्रेशर. हे सराउंडिंग वेसल मधलं लिक्विड त्या कॅपिलरी ट्यूब मध्ये जाणार. बरोबर आहे. टिल द प्रेशर बिकम्स सेम इज द कॉज ऑफ कॅपिलरी. हे झालं कॅपिलरी राईजचं कॉज. कॅपिलरी डिप्रेशनचं कॉजही तुम्हाला असं एक्सप्लेन करता आलं पाहिजे. जमेल का? पहा, आता कोणतं लिक्विड घेतलं आपण जे कॅपिलरी ट्यूबला वेट करत नाही. फॉर एक्झाम्पल मर्क्युरी. हा मर्क्युरी आहे. ओके. आणि इथे दाखवायची कॅपिलरी ट्यूब, आणि या कॅपिलरी ट्यूबच्या आतमधला सरफेस काय होणार, ओके, सरफेस काय होणार, कॉन्व्हेक्स होणार. कॅपिलरी ट्यूबच्या आतमधला सरफेस होणार कॉन्व्हेक्स. इथे सर्व लिक्विड आहे, ऐका बरोबर आता. आणि इथलं प्रेशर किती असणार, P0. कोणतं, ऍटमॉस्फेरिक प्रेशर. इथे एअर आहे, इथले प्रेशर काय असणार, P0 ऍटमॉस्फेरिक प्रेशर. सराउंडिंग वेसलच्या बाहेर लिक्विड सरफेस कसा आहे, कॉन्व्हेक्स. रिझल्टंट फोर्स ड्यू टू सरफेस टेन्शन डाऊनवर्ड, आणि तो डाऊनवर्ड फोर्स याच्या खालचं प्रेशर वाढवेल. त्यामुळे इथलं प्रेशर जे असेल P हे काय असेल, ग्रेटर दॅन P0. मग इथलं प्रेशर ऍटमॉस्फेरिक प्रेशर पेक्षा जास्त आहे. इथलं ऍटमॉस्फेरिक प्रेशर एवढं आहे आणि खालचंही ऍटमॉस्फेरिक प्रेशर एवढं आहे, कारण सरफेस प्लेन आहे. सरफेस प्लेन असेल तर वरचं आणि खालचं प्रेशर सेम. वरचंही प्रेशर P0 आहे आणि इथलंही प्रेशर P0 आहे, इथलंही प्रेशर P0 आहे आणि इथलं लेस दॅन P0 आहे, आता मोर दॅन P0 आहे. आता कंडिशन काय असते, लिक्विड फ्लोज फ्रॉम हायर प्रेशर टू लोअर प्रेशर. इथलं प्रेशर जास्त आहे, कुठलं, मिनिस्कसच्या खालचं प्रेशर कसं आहे, जास्त. सराउंडिंग वेसल मधलं प्रेशर कसं आहे, कमी इथल्या कंपॅरिझन मध्ये. त्यामुळे हे लिक्विड इट फ्लोज फ्रॉम हायर प्रेशर टू लोअर प्रेशर, त्यामुळे हा लिक्विड कॉलम जो आहे तो खाली येऊन जातो. टिल द प्रेशर बिकम्स सेम. समजलं का? दिस द कॉज ऑफ कॅपिलॅरिटी ऑर कॅपिलरी ऍक्शन. कॅपिलरी ऍक्शन किंवा कॅपिलॅरिटीचं बेसिक कॉज काय आहे, सरफेस टेन्शन. कॅपिलरी मध्ये जे लिक्विड राईज होते किंवा डिप्रेस होते ते कशामुळे होते, सरफेस टेन्शन मुळे होते. ओके. आणि आता ह्या गोष्टीमुळे खूप सारे ऍप्लिकेशन्स आपल्याला करता येतात. खूप सारे ऍप्लिकेशन्स यावर बेस्ड आहेत. जसं मी तुम्हाला अगोदर सांगितलं. काय सांगितलं होतं माहिती आहे का, तुम्हाला मी सांगितलं होतं की समजा वॉटर सांडलेलं आहे, बरोबर आहे. तुम्ही यावर स्पंज ठेवला तर स्पंजच्या आतमध्ये फाईन काय असतात, कॅपिलरीज असतात. त्या सरळच असल्या पाहिजे असं नाही. स्पंजच्या आतमध्ये फाईन कॅपिलरीज असतात आणि हे लिक्विड त्या कॅपिलरीमध्ये स्वतःहून वर चढते आणि म्हणून म्हणतो आपण की स्पंज लिक्विडला काय करते, ऍब्झॉर्ब करते. मग त्याच्या आतमध्ये का मोटर बसवलेली आहे का ऍब्झॉर्ब करायला, काय ऍब्झॉर्ब करते, त्याच्या आतमध्ये कॅपिलरीज आहे आणि तो ऍब्झॉर्ब नाही करत, लिक्विडलाच हौस आहे त्याच्या आतमध्ये चढायचं. बरोबर, हौस आहे म्हणजे समजलं तुम्हाला काय, तर कळलं का, लिक्विड स्वतःहूनच कॅपिलरीच्या आतमध्ये चढते. इजंट इट? पॉइंट क्लिअर झाला. म्हणून हे स्पंज त्या लिक्विडला काय करते म्हणतो आपण, ऍब्झॉर्ब. ब्लॉटिंग पेपर तुम्हाला माहित आहे, ब्लॉटिंग पेपर. एखादं समजा पावडर तयार केली लॅबोरेटरीमध्ये आणि ती ओलसर आहे, त्याला ना कोरडं करण्यासाठी त्याच्या खाली आणि वर पेपर ठेवतात, त्या पेपरला प्रेस करतात. पेपरला प्रेस केलं की त्या पेपरच्या आतमध्ये, कोणत्याही पेपरच्या आतमध्ये कॅपिलरीज असतात, पोरस असतो थोडासा पेपर, आणि ते लिक्विड त्या कॅपिलरीमध्ये राईज होते, त्या पावडरला आपल्याला कोरडं करता येते. बरोबर आहे, समजते का. आपण टॉवेल वापरतो, टॉवेल वापरल्यामुळे टॉवेलच्या आतमध्ये सुद्धा काय असतात, कॅपिलरीज असतात. कॉटन म्हटलं की कॅपिलरीज. आणि ते बॉडीवरचं जे वॉटर आहे ते टॉवेलच्या आतमध्ये ऍब्झॉर्ब होते कॅपिलरी ऍक्शनमुळे. कॅपिलरी ऍक्शन नावाची फेनॉमेना जर नसती तर तो टॉवेल कामाचाच राहिला नसता. समजलं का तुम्हाला. कॅपिलॅरिटी आहे म्हणून टॉवेल बॉडीवरचं वॉटर ऍब्झॉर्ब करून घेते. समजते का. तुम्ही टेरिकॉटचा घ्या, टेरिकॉटमध्ये कॅपिलरीज नसतात, तो ना खास असं ऍब्झॉर्प्शन करणार नाही. ओके. आणखी पहा, समजा इंकचा ड्रॉप सांडलेला आहे, तुम्ही खडूवाले नाही आहे बहुतेक, शाळेत खडू वापरतात का, नाही शाळेत नाही वापरत आजकाल. तर आम्ही काय करायचो, जर इंकचा ड्रॉप पडला तर खडूचा तुकडा घ्यायचा, लक्ष द्या इकडे, लक्ष इकडे माझ्याकडे, खडूचा तुकडा घ्यायचा आणि तो त्या इंकच्या ड्रॉपवर ठेवायचा. अलगद ठेवला की इंक त्या ड्रॉपच्या खडूच्या तुकड्याच्या आतमध्ये
ऍब्झॉर्ब व्हायची. कशामुळे? त्या खडूमध्ये काय असतात? कॅपिलरीज, त्याच्यामध्ये लिक्विड वर चढते. बरोबर आहे. आता बघा, दिवा जळत राहतो. हा दिवा आहे पंथी, याच्यामध्ये तेल भरलेलं आहे, ऑइल. बरोबर आहे. आणि ही ती वॉथ आहे विक. ही कशाची बनलेली असते? रुईची, कॉटनची. बरोबर आहे. कॉटन म्हटलं की त्याच्या आतमध्ये काय राहतील? कॅपिलरीज. आणि दिवा एकदा जळायला सुरुवात झाली की जेवढं जेवढं तेल जळत राहते तेवढं तेवढं हे लिक्विड वर पोचत राहते. कशामुळे? कॅपिलरीज. कॅपिलरिटी नावाची फेनॉमेना नसती तर काहीतरी अरेंजमेंट करून त्या टोकापर्यंत आपल्याला लिक्विड पोचावं लागलं असतं. अदरवाईज त्याने अब्झॉर्ब नसतं केलं. समजलं का? हे तर सोडा, लक्ष द्या इकडे. मोठमोठे झाडं जे आहेत वरच्या टोकापर्यंत हिरवे का राहतात? ते जे खोड आहे, बरोबर आहे, लाकूड आहे, त्याच्या आतमध्ये खूप साऱ्या लाखो करोडो कॅपिलरीज असतात आणि त्या मुळापर्यंत पोहोचलेल्या असतात. आणि जमिनीच्या आतमध्ये काय असते? वॉटर. आणि त्या वॉटर, इथे बघा, इथे लीव्ज वगैरे आहेत, पानं आहेत, आणि त्या पानांना होल्स आहेत. त्या होल्स मधून वॉटर काय होत राहते? वेपराईज होत राहते. वॉटर वेपराईज झालं की खालचं वॉटर वर चढते. तिकडे वेपरायझेशन चालून खालून वॉटर वर चढणं चालू. म्हणून ते झाड कसं राहते? ग्रीन राहते. बरोबर आहे. समजलं का? म्हणून तो जो याला म्हणतो आपण सॅफ, किंवा हे जे लिक्विड आहे त्या पानाच्या खोडाच्या आतमधलं, ते वरच्या टोकापर्यंत कशामुळे पोहोचते? कॅपिलॅरिटीमुळेच पोहोचते. समजलं का? असे खूप सारे एक्झाम्पल आहेत. तुम्ही इंकवाला पेन वापरला कधी? त्याची जी नीब असते, बरोबर आहे, ही जी नीब असते त्याची, इथे ना एक फाईन गॅप केलेली असते. बरोबर आहे. आणि त्या गॅप मधून ते शाई समोर समोर जात राहते. ती गॅप म्हणजे एक प्रकारची काय आहे? कॅपिलरी आहे. म्हणून कॅपिलरी ऍक्शन असल्यामुळे तुम्ही त्या पेनने लिहू शकता. समजत आहे का? कळलं? सो दीज आर द एक्झाम्पल्स ऑफ. खूप सारे आहेत, हे तर आपण काहीच घेतले, कुठे कॅपिलरी नसेल. ज्या ज्या ठिकाणी तुम्हाला व्यवहारात तर खूप सारे एक्झाम्पल्स सापडतील. आणखी पहा, लक्ष द्या, हे कदाचित तुम्हाला माहित नसेल. लक्ष इकडे द्या. उन्हाळ्याच्या दिवसामध्ये काय होते? जे फील्ड आहे किंवा फार्म जो आहे, लक्ष द्या, शेती जी आहे, शेतीमधली जी जमीन आहे त्या जमीनमध्ये ना गॅप पडतात. काय होतात? गॅप पडतात. आणि ह्या गॅप ह्या ऍटमॉस्फिअरला ओपन होऊन जातात. ह्या कॅपिलरीज पण असतात. त्यामुळे जमीनच्या आतमध्ये जे मॉइश्चर असते त्या कॅपिलरी ट्यूब मधून व्हेपर म्हणून वर निघून जाते आणि जमीन कोरडी कोरडी होत जाते. लक्ष द्या, जमीन काय होत जाते? कोरडी होत जाते. म्हणून उन्हाळ्याच्या दिवसात काय करतात? प्लफिंग करतात. प्लफिंग केल्यामुळे हे कॅपिलरीचे जे ओपन माउथ आहे ते बुजून जातात. त्याला नांगरणी वगैरे, बरोबर आहे, वखर वगैरे ज्याला म्हणतात. त्यामुळे वरची जमीन काय होते? फोडल्या जाते. त्यामुळे फोडल्या गेल्यामुळे काय होते? त्या कॅपिलरीचे जे ओपनिंग आहेत ते तुटून जातात. ओपनिंग तुटून जर गेले तर हे वॉटर जे आहे ते वेपराईज होणार नाही आणि जे मॉइश्चर आहे जमीनमधलं ते टिकून राहील. समजलं का? म्हणून प्लफिंग जे करतात जमिनीचं ते कशासाठी करतात? कॅपिलरीजला ब्रेक करण्यासाठी. कॅपिलरी ब्रेक झाल्यावरच्या की खालचं जे मॉइश्चर वर निघून चाललं त्याचं प्रमाण कमी होऊन जाणार. समजलं का? तर हे झालं कॅपिलरी ऍक्शनचे किंवा कॅपिलरिटीचे काही एक्झाम्पल्स. फक्त आता राहिलं काय? तुम्हाला काय काय सांगितलं? कोणतं लिक्विड वर चढेल, कोणतं डिप्रेस्ड होईल ते सांगितलं. कोणतं वर चढेल? पार्शियली वेट करणारं वरतं चढेल. कोणतं डिप्रेस्ड होईल? जे कॅपिलरीला वेट करणार नाही ते डिप्रेस होईल. एच आणि आर यांच्यामधलं रिलेशन इनवर्स. जेवढी रेडियस कमी तेवढा राईज जास्त. एच आणि आर मधला ग्राफ रेक्टँग्युलर हायपरबोला. बरोबर आहे. याचा फॉर्म्युलाही तुम्हाला सांगितला. याचा फॉर्म्युला एच इक्वल टू 2t cos θ अपॉन r rho g. याचा फॉर्म्युलाही तुम्हाला सांगितला. कॉजही तुम्हाला सांगितलं. कॅपिलरीच्या आतमध्ये जो मिनिस्कस आहे त्याच्या वरचा आणि खालचा प्रेशर मधला डिफरन्स जो आहे दॅट इज द मेन कॉज ऑफ कॅपिलॅरिटी और कॅपिलरी ऍक्शन. प्रेशर मधला डिफरन्स, प्रेशर अबो द मिनिस्कस अँड प्रेशर बिलो द मिनिस्कस, त्यांच्यामधला जो डिफरन्स आहे दॅट इज द कॉज ऑफ कॅपिलॅरिटी. लिक्विड फ्लोज फ्रॉम हायर प्रेशर टू लोअर प्रेशर. राहिलं काय? तर हा फॉर्म्युला कसा आला? बरोबर आहे. आणि हे आपल्याला पाहायचं आहे. याला म्हणतात असेंट फॉर्म्युला. लिक्विड काय झालं? वर चढलं. वर चढणे म्हणजे असेंट, खाली जाणे म्हणजे डिसेंट. तर डिसेंट वाला तर आपल्याला घ्यायचं नाही. आपल्याला असेंट वाला घेतला म्हणजे डिसेंट वाला तसंच काहीतरी आहे. बरोबर आहे. आपल्याला असेंट हा जो फॉर्म्युला याला म्हणतात असेंट फॉर्म्युला किंवा याला म्हणतात एक्सप्रेशन फॉर कॅपिलरी राईज. तर कॅपिलरी राईजचं एक्सप्रेशन आपल्याला काढायचं आहे. ओके.
तर बा कॅपिलरी राईजचं एक्सप्रेशन काय असणार किंवा सेंट फॉर्म्युला किंवा एक्सप्रेशन फॉर कॅपिलरी राईज. याला दोन प्रकारे घेता येते. ओके, त्यालाच असेंट फॉर्म्युला म्हणतात. पहा समजून घ्या कोणत्या दोन प्रकारे घेते, नीट बरोबर समजून घ्या. नाही समजणं खूप महत्वाचं आहे. नाही तर मग पाठ करायची वेळ येते आपलं, पाठ करून तर काही होतच नाही. आता लक्ष सर्वांचं इकडे. ओके, पहा ही दाखवली आपण भली मोठी कॅपिलरी ट्यूब दाखवली समजण्यासाठी. कॅपिलरी ट्यूब एवढी नसते. मोठा जर पाईप घेतला तुम्हाला त्याच्यामध्ये दिसणार नाही. पाईप जर घेतला ना वॉटरमध्ये बुडवला ना तर कॅपिलरी राईज तुम्हाला दिसणार नाही. त्यासाठी कॅपिलरीज पाहिजे. कॅपिलरी म्हणजे रॅडियस कमी असलेली ट्यूब. कमी तुम्ही काय करा, घरी जाऊन रिफिल घ्या. रिकामी झालेली, रिकामी नका करू, रिकामी झालेली रिफिल घ्या आणि त्याला वॉटरमध्ये बुडवा. बरोबर आहे. बरोबर असं पूर्ण भरलेलं वॉटर तुमच्या लक्षात येणार की कॅपिलरी ट्यूबच्या आतमध्ये त्या रिफिलच्या आतमध्ये वॉटर थोडं राईज झालेलं असेल. आणखी बारीक रिफिल असेल तर वॉटर आणखी जास्त राईज होणार. बरोबर आहे. तर ही कॅपिलरी ट्यूब आपण दाखवली समजण्यासाठी. ठीक आहे. आणि ही ज्या लिक्विडमध्ये इमर्स केलेली आहे ती लिक्विड त्या सॉलिडला पार्शियली वेट करते असं इमॅजिन करा. इमॅजिन करा म्हणजे त्या तऱ्हेचं लिक्विड आहे. आणि आता ही या लिक्विडमध्ये या कॅपिलरी ट्यूबमध्ये लिक्विडची लेवल काय झालेली आहे, राईज झालेली आहे. ओके, लिक्विडची लेवल राईज झालेली आहे. ऐका आता बरोबर, दोन तऱ्हेने याला करता येते. हे पूर्ण लिक्विड आहे. दोन्ही टेक्निक तुम्हाला समजले पाहिजे. समजण्यासाठी दोन्ही आवश्यक आहेत. समजण्याच्या दृष्टीने बोर्डमध्ये लिहिताना कुठलं एक लिहिलं तरी चालेल. लक्ष इकडे द्या. पहा इथे जर तुम्हाला म्हटलं की कॉन्टॅक्ट पहा लिक्विडचा सॉलिड सोबत, तर हा मिनिस्कस कसा असेल ना, गोल असेल ना. मग तुम्हाला जर इथे असं लिक्विड असेल पूर्ण, तुम्हाला जर इथे कॉन्टॅक्ट लेंथ विचारली तर किती होणार. कॅपिलरी ट्यूबची रेडियस आहे आर, तर कॉन्टॅक्ट लेंथ. अरे प्याल्यामध्ये जर पाणी घेतलं तर प्याल्यामध्ये पाणी इमॅजिन करा. प्याला घेतला त्याच्यामध्ये पाणी घेतलं तर पाणी जिथे जिथे कॉन्टॅक्ट मध्ये येणार प्याल्याच्या तो काय असणार, एक प्रकारचा सर्कल. आणि त्या सर्कलची रेडियस आर असेल तर ती लेंथ किती होणार, 2πr. मग तसंच हे कॅपिलरी ट्यूबच्या आतमध्ये लिक्विड आहे. लिक्विड जर वरून पाहिलं तुम्हाला असा सर्कल दिसेल जिथे लिक्विडचा सॉलिड सोबत कॉन्टॅक्ट आलेला दिसेल. म्हणजे इथे या सर्व ठिकाणी हे जे लिक्विड आहे त्या सॉलिडच्या कॉन्टॅक्ट मध्ये आलेला आहे. त्यामुळे हा जो राऊंड झाला हा काय झाला, कॉन्टॅक्ट लेंथ. समजलं का, हो की नाही. काय समजलं, कॅपिलरी ट्यूबच्या आतमध्ये काय राईज झालेलं आहे, लिक्विड. कॅपिलरी ट्यूबची रेडियस किती आहे, आर. लिक्विड सरफेस कसा आहे, कॉन्केव. आणि तो पूर्ण राऊंड विचारात घ्या. बरोबर आहे. या पूर्ण राऊंडचा त्या सॉलिड सोबत काय आलेला आहे, कॉन्टॅक्ट. त्यामुळे ही जी लेंथ असणार ही काय झाली, कॉन्टॅक्ट लेंथ. आणि कॉन्टॅक्ट लेंथ म्हणजे एक प्रकारचा सर्कम्फरन्स. म्हणून इथे कॉन्टॅक्ट लेंथ जी आहे ती एक प्रकारचा सर्कम्फरन्स आहे. कॉन्टॅक्ट लेंथ काय असणार, 2πr. पहिला पॉइंट लक्ष द्या इकडे. पहिला पॉइंट हे काय जे लिहिलं ते हा झाला. दुसरा पॉइंट, तिसरा पॉइंट. आता बोर्डवर लक्ष द्या, नोट नका करू. फोर्स ड्यू टू सरफेस टेन्शन हा सरफेसला कसा असतो, फोर्स ड्यू टू सरफेस टेन्शन सरफेसला कसा असतो. बघा ही लाईन काढली होती, असे फोर्सेस काढले होते ना. हे सरफेसला टँजेन्शियल किंवा पॅरलल. फोर्स ड्यू टू सरफेस टेन्शन इज पॅरलल टू लिक्विड सरफेस. समजते का. फोर्स ड्यू टू सरफेस टेन्शन लिक्विड सरफेसला पॅरलल म्हणजेच टँजेन्शियल असतो. म्हणजे हा जर सरफेस असा असेल, फोर्स ड्यू टू सरफेस टेन्शन हे असा राहणार. सरफेस जर प्लेन असेल तर फोर्स ड्यू टू सरफेस टेन्शन हे प्लेन मध्ये राहणार. फोर्स ड्यू टू सरफेस टेन्शन हा लिक्विड सरफेसला पॅरलल असतो किंवा टँजेन्शियल असतो. मला सांगा आता इथे हा झाला लिक्विडचा सरफेस. पहा आता बरोबर, हा लिक्विडचा काय झाला सरफेस. आणि इथे फोर्स ड्यू टू सरफेस टेन्शन लिक्विड सरफेसला टँजेन्शियल असणार. सो दिस इज द फोर्स ड्यू टू सरफेस टेन्शन. ह्या टँजंटला जर तुम्ही खाली एक्सटेंड केलं तर हा काय झाला, अँगल ऑफ कॉन्टॅक्ट. लिक्विड सरफेसला टँजंट काढली ऍट द पॉइंट ऑफ कॉन्टॅक्ट आणि सॉलिड सरफेस आणि टँजंट यांच्यामधला अँगल मोजला तर त्यालाच तुम्ही काय म्हणता,
अँगल ऑफ कॉन्टॅक्ट, हा झाला थिटा अँगल ऑफ कॉन्टॅक्ट. समजलं का? हा अँगल थिटा आहे तर हा अँगल काय येणार? थिटा येणार. येणार. आणि या एफ चा जर इकडे कंपोनंट घेतला एफ थिटा तर हा कंपोनंट काय होणार? एफ कॉस थिटा. हा एफ कॉस थिटा या लिक्विडला वर उचलण्याचा प्रयत्न करतो. हे जे लिक्विड वर चढलेलं आहे या लिक्विडचं जे वेट असेल एम जी ते त्याला खाली ओढायचा प्रयत्न करते. ते बॅलन्स इच अदर. कोण कोणाला बॅलन्स करतो बघा. मी परत एकदा सांगतो. हे लिक्विड वर चढलं ना, बरोबर आहे. या लिक्विडला काहीतरी काय असणार? वेट. लिक्विडला काय असेल? वेटची डायरेक्शन डाऊनवर्ड. वेट किती एम जी? कोणतं वेट? जे लिक्विड वर चढलं केवळ तेवढ्या लिक्विडचं वेट त्या लिक्विडला खाली ओढायचा प्रयत्न करेल. फोर्स ड्यू टू सरफेस टेन्शन कसं आहे? टँजेन्शियल. याचा काय घेतला? कंपोनंट. हा एफ हा थिटा. तर कंपोनंट व्हर्टिकल कंपोनंट काय झाला? एफ कॉस थिटा. हॉरिझॉन्टल कंपोनंट काढला तर काय होणार? एफ साइन थिटा. त्याचं काम नाही पडत आपल्याला. हा व्हर्टिकल कंपोनंट त्या लिक्विडला वर उचलण्याचा प्रयत्न करतो. वेट त्या लिक्विडला खाली ओढायचा प्रयत्न करते. लिक्विड इथं थांबलेलं आहे त्याचा अर्थ अपवर्ड फोर्स अँड वेट दे आर बॅलन्सिंग इच अदर. एवढा पॉइंट समजला का? नक्की कोण कोणाला बॅलन्स करत आहे? फोर्स ड्यू टू सरफेस टेन्शनचा व्हर्टिकल कंपोनंट. काय? फोर्स ड्यू टू सरफेस टेन्शनचा व्हर्टिकल कंपोनंट आणि ते जे लिक्विड वर चढलं त्या लिक्विडचं वेट दे आर बॅलन्सिंग इच अदर. एवढा जर समजलं असेल तर पुढे काही प्रॉब्लेम नाही राहिला. काहीच प्रॉब्लेम नाही राहिला. प्रॉब्लेम झिरो. बरोबर आहे. कोण कोणाला बॅलन्स करते समजलं? ओके. आता मला सांगा हे जे लिक्विड आहे जे वर चढलं त्याची हाईट किती आहे? एच. बरोबर आहे. तर तुम्हाला या लिक्विडचं मास काढता येईल का? कारण की एम जी मध्ये एमचं गरज भासेल. सो मास ऑफ द लिक्विड जर तुम्हाला काढायचं काम पडलं मी इथे काढतो. मास इक्वल टू काय असते? व्हॉल्यूम इंटू डेन्सिटी. मला सांगा ही कॅपिलरी ट्यूब आहे आणि याच्या आतमध्ये हे लिक्विड वर चढलेलं आहे. बरोबर आहे. आणि हे एच आहे. याचं व्हॉल्यूम कसं काढा? अरे कॅपिलरी ट्यूब मध्ये लिक्विडचं व्हॉल्यूम हे वर चढलेलं आहे. एरिया इंटू हाईट. व्हॉल्यूम कसं काढणार? एरिया इंटू हाईट. इकडे बोर्डवर लक्ष द्या. त्यामुळे मास इक्वल टू काय असते? मास इक्वल टू व्हॉल्यूम इंटू डेन्सिटी. व्हॉल्यूम ए इंटू एच इंटू रो. सो मास इक्वल टू ए काय असेल? पाय आर स्क्वेअर एच इंटू रो. हा सर्कल. त्याचा सर्कलचा एरिया. कळलं का? जे लिक्विड वर चढलं कॅपिलरी ट्यूबच्या आतमध्ये त्या लिक्विडचं काय काढायचं होतं? मास. मासचा फॉर्म्युला व्हॉल्यूम इंटू डेन्सिटी. आता या लिक्विडचं काय काढायचं? व्हॉल्यूम. सिमेट्रिकल बॉडीचं व्हॉल्यूम काढताना हॅलो सिमेट्रिकल बॉडीचं व्हॉल्यूम काढताना बेस एरियाला हाईटने मल्टिप्लाय करायचं. समजा बेस एरिया एवढा आहे. किती आहे? ए. त्याला हाईटने मल्टिप्लाय केलं व्हॉल्यूम काय झालं? ए एच. पण ए काय झाला? हा बेस एरिया. एरिया एक प्रकारचा सर्कल आहे आणि सर्कलचा एरिया किती असतो? पाय आर स्क्वेअर. म्हणून मास काय होणार? पाय आर स्क्वेअर एच रो. कळलं का? एवढं जर समजलं असेल तर काही प्रॉब्लेमच नाही राहिला. आता पहा हे तर कॉन्टॅक्ट लेन्थ झाली. आता फोर्स ड्यू टू सरफेस टेन्शन तुम्हाला माहित आहे. फोर्स ड्यू टू सरफेस टेन्शन काय असते? एफ इक्वल टू टी इंटू एल. समजते? एफ इक्वल टू टी इंटू एल. एफ इक्वल टू टी इंटू एल किती आहे? 2 पाय आर. मग हा झाला पहिला पॉईंट. हा झाला दुसरा पॉईंट. याला लिहा तिसरा पॉईंट. चौथ्या पॉईंट मध्ये वेट आणि फोर्स ड्यू टू सरफेस टेन्शन एकमेकांना फोर्सचा कंपोनंट एफ कॉस थिटा एकमेकांना काय करतात? बॅलन्स. वेटला काय लिहिणार? एम जी इक्वल टू किंवा सरळ उलट लिहिलं तरी चालेल. आपल्याला ना एच मिळाला पाहिजे. मिळेल तर एफ इंटू कॉस थिटा. एफ ला काय लिहिणार? किंवा एफ सध्या एफ राहू देऊ. इंटू कॉस थिटा. एम ला काय लिहिणार? मासला. मासला पाय आर स्क्वेअर एच रो. ओके. एच रो हा जी. एफ ला काय लिहिणार? टी इंटू 2 पाय आर इंटू काय लिहिणार? कॉस थिटा. काय काय कॅन्सल होते बघा? स्क्वेअर आणि आर कॅन्सल. पाय आणि पाय कॅन्सल. आपल्याला कोण काढायचा होता? एच. ला जर एच काढायचं असेल तर इथे एच इक्वल टू इथे काय राहिलं? 2t कॉस थिटा आणि इथे काय राहिलं? आर रो जी. बरोबर. आर रो जी हाच तो होता फॉर्म्युला. काय काय बॅलन्स केलं ते समजून घ्या. काय काय लिहिलं ते समजून घ्या. त्यांना तुकड्या तुकड्यांमध्ये समजून घ्या.
हे असं लिक्विड होतं जे कॅपिलरी ट्यूबच्या सॉलिडला पार्शियली वेट करते, त्यामुळे लिक्विड कॅपिलरी ट्यूबच्या आतमध्ये राईज झालं. बरोबर आहे. आणि त्यामुळे ते जे लिक्विड त्याला तुम्ही ऑब्झर्व करा, तिथे जो एरिया येणार, बरोबर आहे, सर्कल जो येणार, हा जो एरिया असेल किंवा इथे कॉन्टॅक्ट लेंथ काय होणार 2πr. कॉन्टॅक्ट लेंथ काय झाली 2πr. कॉन्टॅक्ट लेंथ माहित असेल तर काय काढता येते, फोर्स ड्यू टू सरफेस टेन्शन. फोर्स ड्यू टू सरफेस टेन्शन F इक्वल टू काय असते T×L. लक्ष दिलं तर काही घरी इतकं खास करायची गरज नाही, भासत समजते. नाही दिलं तर नाही समजत, डोकं मान नका हलू, माहिती काय करून राहिले. सो त्यांना असं वाटून राहिलं समजतच नाही की समोरच्या लोकांना नाही. F इक्वल टू T×L. कळलं. L किती आहे 2πr. F इक्वल टू T×2πr. हा झाला फोर्स. पण ह्या फोर्सची डायरेक्शन व्हर्टिकली अपवर्ड नाही. हा फोर्स या लिक्विड सरफेसला कसा आहे टँजन्शियल. टँजंट काढली, दिस द डायरेक्शन ऑफ फोर्स. आणि हे टँजंटला इकडे खाली एक्सटेंड केलं तर हा काय झाला अँगल ऑफ कॉन्टॅक्ट. हा जर अँगल ऑफ कॉन्टॅक्ट आहे तर हाही काय झाला अँगल ऑफ कॉन्टॅक्ट, बिकॉज दे आर अपोजिट अँगल्स. हे कोणते आहेत अपोजिट अँगल. हा F आहे, इकडे कॉम्पोनंट घेतला तर काय येणार F cos थीटा. वेक्टर मध्ये शिकलो आपण, म्हणून वेक्टर झाल्याशिवाय हे करणं शक्यच नाही आहे. F थीटा आणि F cos थीटा. जर इकडला कॉम्पोनंट घेतला तर हा काय होणार F sin थीटा. F sin थीटा त्या लिक्विडच्या प्रेशरला बॅलन्स करत असेल, त्याचा विचार करायची आपल्याला गरज नाही. F cos थीटा त्या लिक्विडला वर उचलण्याचा प्रयत्न करतो आणि त्या लिक्विडचं वेट स्वतःला खाली ओढायचा प्रयत्न करते. बस ह्या दोन गोष्टी समजल्या पाहिजे. पहिली गोष्ट, फोर्स कसा काढला लिक्विड सरफेसला टँजन्शियल. त्या फोर्सचा काय घेतला व्हर्टिकल कंपोनंट. काय घेतला व्हर्टिकल कंपोनंट. किती मिळाला F cos थीटा. व्हर्टिकल कंपोनंट लिक्विडला वर उचलण्याचा प्रयत्न करतो, त्या लिक्विडचं वेट त्याला खाली ओढायचा प्रयत्न करते. सो दे आर बॅलन्सिंग इच अदर. कोण कोणाला बॅलन्स करत आहे. वेट इज बॅलन्स्ड बाय F cos थीटा. पण वेट असते किती mg इक्वल टू F cos थीटा. मासला काय लिहिणार व्हॉल्यूम इंटू डेन्सिटी. कॅपिलरी ट्यूब मध्ये जे लिक्विड वर चढलं त्याचं व्हॉल्यूम कसं काढणार A इंटू H. बघा मन कुठे लावता तुम्ही त्यावर डिपेंड आहे समजणं न समजणं. काय मला ना काहीच नाही समजलं, काय ते शिकवतात वर खाली असे हात करत होते, वर ओढत होते खाली ओढत होते, वर करत होते खाली. मला तर काही समजलं नाही. तुम्ही थोडं ऍक्टिव्ह बसा, नजर सांगते तुमची की तुमचं लक्ष कुठे आहे. असं नका करून, थोडा जरा इंटरेस्ट नाही बसा. काय सांगितलं मी फोर्स ड्यू टू सरफेस टेन्शन जो आहे त्या तो नाही बॅलन्स करत आहे, त्याचा व्हर्टिकल कंपोनंट काय मिळाला F cos थीटा. तो कोणाला बॅलन्स करत आहे वेटला. कोणतं वेट जे लिक्विड त्या कॅपिलरी ट्यूब मध्ये वर चढलेलं जे लिक्विड त्या लिक्विडचं वेट, वर चढलेल्या लिक्विडचं वेट. म्हणून वेट आणि F cos थीटा दे आर बॅलन्सिंग इच अदर. वेट काय लिहिणार mg आणि F cos थीटा लिहून टाकला. आता राहिला प्रश्न M काढायचा. मास कोणाचं जे लिक्विड कॅपिलरी ट्यूब मध्ये वर चढलेलं आहे त्या लिक्विडचं हे मास. पण मासला काय लिहितात व्हॉल्यूम इंटू डेन्सिटी. आणि सिलेंडरचं व्हॉल्यूम, याचं व्हॉल्यूम कसं काढणार एरिया ऑफ क्रॉस सेक्शन आहे A, हाईट आहे H. तर व्हॉल्यूम काय होणार या लिक्विड कॉलमचं AH. पण हे एक प्रकारचा सर्कल आहे, सर्कलची रेडियस R आहे, त्यामुळे सर्कलची रेडियस R आहे, त्यामुळे एरिया किती झाला पाय स्क्वेअर H रो. हे झाला मास. आणि म्हणून मासच्या जागी मास लिहून टाकलं, किंवा तुम्ही इथेच करू शकता मासला व्हॉल्यूम इंटू डेन्सिटी, व्हॉल्यूमला पाय स्क्वेअर H. बरोबर आहे. आणि इंटू जी लिहून टाका, डेन्सिटी लिहून टाका. F किती मिळाला T इंटू L. आणि T इंटू L किती आहे 2πr. ते सर्व लिहून टाका, जे मिळेल ते मिळेल. काय मिळेल तुम्हाला H इक्वल टू 2T cos थीटा अपॉन R rho G. So this is the expression for capillary rise by using force due to surface tension method. इथे काय वापरली आपण फोर्स ड्यू टू सरफेस टेन्शन वाली मेथड वापरली. पण आपण कॉज मध्ये तर वेगळंच सांगितलं होतं. कॉज मध्ये आपण सांगितलं होतं प्रेशर मधल्या डिफरन्स मुळे होते, तेही घेतलं तरी हेच एक्सप्रेशन आपल्याला मिळेल. इथपर्यंत समजलं काही प्रॉब्लेम ओके. आता मी तुम्हाला यावरून जर समजा मी असं म्हटलं तुम्हाला, लक्ष द्या थोडंसं केअरफुली आपण विचार करू. हा जो फॉर्म्युला आहे हा अत्यंत करेक्ट फॉर्म्युला नाही. ऐका बरोबर मी काय म्हणत आहे. हा जो आपण फॉर्म्युला लिहिला हा अत्यंत करेक्ट फॉर्म्युला नाही. एकदम करेक्ट फॉर्म्युला पहा काय असेल. लक्ष द्या इकडे ही कॅपिलरी ट्यूब आहे,
आणि हे आहे लिक्विड. हे लिक्विड आहे कॅपिलरी ट्यूबमध्ये राईज झालेलं आहे. इकडे बोर्डवर पहा, बरोबर आहे. हे झालं कॅपिलरी ट्यूबमध्ये लिक्विड झालेलं, राईज झालेलं लिक्विड. आणि बघा हाईट ज्यावेळेस मोजतात, हॅलो माही लक्ष द्या, लिक्विड कॉलमची हाईट ज्यावेळेस मोजतात त्यावेळेस या लोअर मिनिस्कसचा विचार करतात. कोणता? लोअर मिनिस्कस. बघा इथे जी खालची बाउंड्री आहे त्याला म्हणतात लोअर मिनिस्कस आणि ही वरची बाउंड्री आहे याला म्हणतात अप्पर मिनिस्कस. तर हाईट तुम्ही कुठपर्यंत मोजलेली असते? लोअर मिनिस्कस पर्यंत. याचा अर्थ या मिनिस्कसच्या या कॉर्नर मध्ये जे लिक्विड असेल त्याला तुम्ही काय केलं? निग्लेक्ट केलं. समजते का? त्याचा तुम्ही विचारच नाही केला. मग हा जो फॉर्म्युला मिळाला H = 2t cos θ अपॉन r rho g, तुम्हाला काय वाटते या फॉर्म्युल्यामध्ये कुठे करेक्शनची गरज आहे? H मध्ये, R मध्ये, T मध्ये, θ मध्ये? H मध्ये. तुम्ही जो H घेतला हा थोडासा जास्त घेतला की कमी घेतला? कमी घेतला, कारण तुम्ही या लिक्विडला काय केलं? सोडून दिलं. इथपर्यंत घेतला असता तर थोडासा जास्त झाला असता, कारण की मध्ये तर लिक्विड नाही आहे, पोकळ आहे. म्हणून ना तर तुम्हाला एवढा घेता येणार ना एवढा घेता येणार, बरोबर आहे. म्हणून त्यामध्ये जर आपण इथल्या व्हॉल्यूमचा विचार केला तर ते व्हॉल्यूम 1/3 वगैरे जे काही असते त्याचा जर विचार केला, हा H न घेता H मध्ये R/3 ऍड करावं लागते. काय? H मध्ये R/3. म्हणून वरच्या मिनिस्कस पर्यंत लिक्विड नाही घ्यायचं, खालच्या मिनिस्कस पर्यंत तुम्ही घेता, पण तिथे मिस्टेक होते, बरोबर आहे. म्हणून त्या H मध्ये करेक्शनची गरज असते. H मध्ये काय ऍड करता? R/3. मोर करेक्ट फॉर्म्युला जर तुम्हाला पाहिजे असेल तर जिथे H आहे तिथे H + R/3 लिहायचं. म्हणून जर एखाद्या फॉर्म्युल्यामध्ये H च्या जागी H + R/3 लिहिलं असेल, हाच फॉर्म्युला H + R/3 असं असेल, इथे H प्लस, ओके, H प्लस असं नाही, H + R/3 असं नाही, हे चुकीचं आहे, बरोबर आहे. काय दिलं असेल? H मध्ये काय ऍड केला? R/3 2t cos θ अपॉन r rho g. यावरून मग तुम्ही H चा फॉर्म्युला तयार करा, R/3 मायनस करून टाका. म्हणून H बरोबर काय लिहिता येणार? H = 2t cos θ अपॉन r rho g मायनस R/3, बरोबर आहे. हा अप्रॉक्सिमेट फॉर्म्युला आहे आणि हे फॉर्म्युले मोर करेक्ट आहे. कळलं का? असं लिहिलं त्याला पटकन रॉंग नका करू, हा तर सांगितलंच नाही. कळलं का? हे झालं एक्सप्रेशन फॉर कॅपिलरी राईज. कोण कोणाला समजलं? तर फॉर्म्युला काय? H = 2t cos θ अपॉन r rho g. मोर करेक्टली H, इथे जो H आहे तो जेवढा आहे त्यापेक्षा कमी आहे की जास्त आहे? कमी आहे. त्यामध्ये काय करायचं? काहीतरी ऍडिशन, करेक्शन, आणि ते करेक्शन किती आहे? R/3. तुम्ही H मध्ये काय ऍड करायचं? R/3 करायचं. जे मिळेल ते मिळेल नंतर, बरोबर आहे. त्यावरून तुम्हाला T काढता येते, यावरून तुम्हाला रो काढता येते, यावरून तुम्हाला cos θ काढता येते. त्यामध्ये H च्या जागी H + R/3 लिहायचं. असं लिहिलं तर हा अप्रॉक्सिमेट फॉर्म्युला आहे. पण मोस्ट ऑफ द 99% प्रॉब्लेम मध्ये हाच वापरलेला असेल. हा फक्त ना तुम्हाला विचारलं मोर करेक्टली तर तुम्हाला हा लक्षात ठेवायचा आहे. आणि तोही आपण अगदी शेवटी दिलेला आहे. प्रूफकडे आपल्याला काही जायची गरज नाही. एक तऱ्हेचं प्रूफ झालं. दुसऱ्या तऱ्हेचं प्रूफ आपण उद्या पाहणार आहोत. त्यामध्ये आपण प्रेशर डिफरन्सचा यूज करू. हे झालं की हा चॅप्टर फिनिश्ड. ठीक आहे. तुम्हाला DPP देऊन ठेवलेला आहे, सोडवायचं आहे तुम्हाला. माही बंद करा. थँक्यू.